मांजरसुंबा व डोंगरगण या दोन्ही गावाच्या शिवावर असलेले गणपती मंदिर या मंदिराचा नुकताच कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला होता। त्या कार्यक्रमात गुरुवारी हरिभक्तपरायण पुंडलिक जंगले महाराज शास्त्रीजी यांनी मार्गदर्शन केले होते की प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी कीर्तन किंवा प्रवचन कार्यक्रम चालू करा। त्यांच्या मार्गदर्शनाला मान देत काल दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त हरिभक्तपरायण किरण महाराज शास्त्रीजी संगमनेर यांचे सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कीर्तन झाले। या कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच सरपंच जालिंदर कदम यांनी दोन्ही गावाच्या ग्रामस्थ व ज्ञानेश योग आश्रम डोंगरगण मधील सर्व विद्यार्थी यांचे आभार मानले। मांजरसुंबा या शिवगणपतीच्या उत्सवासाठी या चतुर्थीला दोन्ही गाव मिळून आज महाप्रसाद कीर्तन सेवा या ठिकाणी केलेली आहे। तसेच पुढच्या चतुर्थीला सुद्धा दोन्ही गाव मिळून या ठिकाणी कीर्तन आणि महाप्रसाद होणार आहे। शिवगणपतीचे जीर्णोद्धार करून या दोन्ही गावाच्या जनतेने लोकवर्गणीतून मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार, कलशरोहण आणि महाप्रसाद या सर्व गोष्टीसाठी प्रत्येक घरातील कुटुंबाने यथाशक्ती फुल न फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी देणगी दिलेली आहे आणि या देणगीच्या रूपातूनच हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण होत आहे। पुढील काळामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवणे, कंपाऊंड करणे आणि या परिसरातील बाकडे ठेवणे, लाईटची सुविधा करणे आणि दर चतुर्थीला या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी केले जाणार आहेत। ज्या ज्या भाविकांना या ठिकाणी पंगत द्यायची असेल चतुर्थीला त्या भाविकांनी या ठिकाणी गणपती मंडळाच्या आयोजनाकडं या ठिकाणी आपण संपर्क करायचा आहे। कोणाला वर्गणी द्यायची असेल तर त्यांनी गणपती मंदिर ट्रस्टकडं या ठिकाणी संपर्क करायचा आणि दोन्ही गावचे सरपंच सन्माननीय मेजर साहेब, मते मेजर साहेब आणि अर्जुन साहेब या दोघांना विनंती की आपण दोन्ही गावाच्या वतीने सर्व लोकांना एकत्रित करून हा उत्सव असाच सालावादप्रमाणे अनेक वर्ष चालू राहील याप्रमाणे सर्वांनी काम करायचं आहे। जंगले महाराज शास्त्रींचे आभार मानतो। हां, आणि या कार्यक्रमाला आबापा जंगले महाराज शास्त्रीजी, किरण महाराज संगमनेरकर आणि भागवत महाराज जंगले व त्यांचे सर्व विद्यार्थी या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। त्यांनी आपल्या या मंदिरासाठी दर महिन्याला कीर्तन आम्ही आमचे सर्व मुलं आणि महाराजांच्या सहकार्याने मोफत या ठिकाणी ज्ञानदान केलं जाईल असं महाराजांनी सांगितलं। त्यांचंही दोन्ही गावाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन।